नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मला सांगा तुमच्या व्हॉट्सॲपला कधी ना कधी असे मेसेज आलेले आहेतच की नाही, की बघा बघा मुसलमान काय, मुसलमान असे मुसलमान तसे, अशा प्रकारचं एक खोटं आणि द्वेष निर्माण करणारं नॅरेटिव्ह आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपला आपले शेजारी पाजारी आपले नातेवाईक जेव्हा आपल्यासोबत बोलतात तेव्हा पण ते असेच बोलत असतात, की हे बघा हे मुसलमानांचं हे असंच आहे. या सगळ्यांनी इरफान मुजावरची ही गोष्ट ऐकली पाहिजे. काल सगळीकडे पेपरला ही अशी फ्रंटलाईन होती बघा. काय लिहिलंय तुम्हीच वाचा स्वतःच्या डोळ्यांनी. ही बातमी अशी आहे की याच्यावर आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा प्रगट झाले. याच्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहे. टायटल आहे देवदर्शन करून परतताना भाविकांचा पिकअप विहिरीत कोसळला 8 ठार. आणि याच्यानंतर ही बातमी आल्याच्यानंतर दुपारी इरफान मुजावर नावाच्या ह्या व्यक्तीचं सगळीकडे गुणगान व्हायला लागलं. कारण काय माहिती आहे, ही जी गाडी विहिरीत पडली, या विहिरीत पडलेल्या गाडीमध्ये होते 14 लोक. या 14पैकी 8 गेले, 6 लोकांना वाचवलेला या ठिकाणी इरफान मुजावर नावाच्या ह्या व्यक्तीने. आणि त्यामुळे सगळीकडे त्याचं कौतुक होतं आहे. त्याने कसं वाचवलं, विहिरीत कशी उडी मारली, का केलं हे, देवदर्शनाला तर हे लोक जात होते, धर्म पाहिला का, असं काहीही झालं नाही. सगळी स्टोरी काय आहे समजून घेऊया. तर पंढरपूरजवळचं रांजणी गाव, ह्या गावामध्ये बालाजी बावचे नावाचं एक कुटुंब होतं. त्या कुटुंबात एक मूल जन्माला आलं. हे मुलगा जन्मालाच्या नंतर 6 महिने जवळपास जे आहे ते आजारीच होतं. सतत काही ना काही आजार होत राहायचे. त्यांनी एक मोठी ट्रीटमेंटसुद्धा घेतली. ते बाळ थोडं ठीक झालं. त्यानंतर या सगळ्यांना असं वाटलं की आपण देवदर्शन करूया. देवदेव केल्याने आपल्या बाळाचं जे आहे ते तब्येत चांगली राहील, त्याच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. आणि सध्या अधिक महिनासुद्धा चाललेला आहे, त्याच्यामुळे आपण हे केलं पाहिजे. म्हणून हे लोक देवदर्शन करायला निघाले. आता हे निघाले एका या टमटममध्ये. ह्याच्यामध्ये कोंबून जास्तीचे लोक बसलेच, तो विषय आहेच. पण हे लोक तुळजापूरला जाऊन आले, गाणगापूरला जाऊन आले, बाळापूरला जाऊन आले, गोंधळेकर महाराजांच्या मठावरही जाऊन आले. हे सगळं झाल्याच्या नंतर ते पुढे निघाले होते. पुढे निघाल्याच्या नंतर एक तांदूळवाडी नावाचं गाव आहे. ह्या गावाजवळचा जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या लगत एक विहीर होती. या विहिरीला खरं तर उंच कठडे बांधायला पाहिजे होते, तर तसं काहीच बांधलं नव्हतं. ही विहीर होती रस्त्याच्या लेवलची. आता रस्त्याच्या जवळ असलेली विहीर जर का जमिनीच्या लेवलची असेल तर अंधारामध्ये कोणाला काही दिसेल का? अंधार सोडा, कोणाचं काही झालं तर काय सांगता येते. पण या विहिरीला वर त्या ठेकेदारांनी बसवलं नव्हतं. अनेकांनी तक्रारी केल्या, प्रशासनानेही लक्ष नव्हतं दिलं. पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं. आणि झालं असं, त्याच्यानंतर ही फॅमिली यांची गाडी या ठिकाणी आली आणि डायरेक्ट जे आहे ते त्या गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला, वायबल व्हायला लागली, हालत ती जाऊन विहिरीमध्ये कोसळली. ह्या गाडीच्या मागे होता इरफान मुजावर नावाचा हा मुलगा. त्या गाडीच्या मागे मागेच होता, म्हणजे ते प्रवास करत असताना. आणि त्यांनी बघितलं की अरे हलतंय समोरचं आपलं टमटम, आणि हालत ते जाऊन पडलं विहिरीमध्ये. त्यांनी 1 मिनिटाचाही विचार केला नाही की ह्याच्यावर कुठल्या तरी देवाचं नाव लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे. तो आपली गाडी घेऊन त्या विहिरीजवळ गेला. त्यांनी पाहिलं तर तिथे तरंगत होते काही लोक, 3-4 मुलं तरंगत होते. ते लेकरांना बघून त्यांनी डायरेक्ट उडी मारली त्या विहिरीमध्ये. त्यांनी स्वतःच हे सांगितलं की त्या लेकरांना पाहून मी उतरलो. बघा, त्यांनी हे पाहिलं का हे हिंदू पोरांचे लोकांचे पोरं आहेत म्हणून. माणूस आहे शेवटी, आपण सगळे माणूस आहे. तो उतरला. त्या ठिकाणी 2 पोरं, त्यांच्या पोटामध्ये पाणी गेलं होतं, कारण की पोरांना थोडी पोहता येतं. गट्ट पाणी पिऊन घेतलं त्यांनी छाती दाबून त्यांचं पाणी काढलं, त्यांना श्वास दिला, त्यांना जिवंत म्हणजे या हालतीमध्ये जर तो पोहोचला नसता तर त्यांचं काय झालं असतं विचार करा. असं करत त्यांनी 3 मुलांना वाचवलंय, 1 माणसाला वाचवलं आणि एका महिलेला वाचवलं, बाहेर काढलं. या इरफानसोबत अजून 1 जण होता, निळकंठ जाधव नावाचा व्यक्ती. ह्या माणसाला पण मानावं लागेल, या दोघांनाही मानावं लागेल. देवदूत बनून आलेले होते हे असे लोक आहेत ना की यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे, त्यांचा सत्कार सुद्धा ठेवला पाहिजे. कारण अशा लोकांचा सत्कार झाला तर इथून पुढे अशी मदत केली पाहिजे, अशी प्रेरणा मिळते.
त्याला माहीत होतं, त्याला काय माहीत नसणार आहे का हिंदू मुसलमान चाललेला आहे. त्याने पण फेस केलंच असणार आहे ना आपल्या गावात. काही हिंदू लोक त्याचा द्वेष करतायत, तू मुसलमान आहे, तुमची फॅमिली अशी तशी, तुम्ही नॉनव्हेज खाता वगैरे वगैरे, इकडे नका येऊ. अशा प्रकारचा हेट सहन केलेलाच आहे असेल ना, पण तरी त्यांनी नाही पाहिलं, म्हणून कौतुक होतंय. आणि आता सगळीकडे तुम्ही बघितलं असेल, मीडियावर पण त्याचे बाईट येत आहेत. त्यांनी फक्त एवढंच नाही केलं, ते पडलेलं बघून पहिले त्यांनी गावकऱ्यांना फोन लावला, 5-6 लोकांना फोन लावले की असं असं झालेलं आहे. गावातले लोक ॲक्टिव्ह झाले, काही लोकांनी JCB बोलावलं, अनेक लोक जमा झाले या विहिरीजवळ आणि प्रत्येकाने जे आहे ते आपापल्या परीने प्रयत्न केला. आता अर्थात ह्या एकट्यानेच काय असं उचलून सगळं नसणार केलेलं, पण त्याने उडी मारली विहिरीमध्ये. कुणाला तरी वाचवायला उडी मारणं सोपं नसतं, स्वतःला सावरणं पाण्यामध्ये खूप अवघड असतं. आणि जेव्हा कुठल्या तरी 2 बॉडी तुम्हाला उचलाव्या लागतात तेव्हा खूपदा शक्यता असतं की पाणी तुम्हालाच घेऊन, कारण की ते जड असते बॉडी, तुम्हाला स्वतःला पोहता आलं पाहिजे, तुम्हाला हात हलवता येत नाही. त्या सगळ्या याच्यात त्याने हिंमत केली. सलाम त्या हिमतीला मानावं लागेल. आणि निळकंठ जाधव दादा, या दोघांनाही मानावं लागेल. याच्या नावामध्ये निळकंठ असेल आणि याच्या नावामध्ये इरफान असेल तरी आपण त्यांच्या धर्माकडे बघितलं नाही पाहिजे, आपण कोणाच्याच धर्माकडे नाही पाहिलं पाहिजे, आपण फक्त माणुसकी पाहिली पाहिजे. हेच यांनी या कामातून सांगून दाखवलं आहे. आता या सगळ्या याच्यावर आपल्या प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया आली. त्यांनी सांगितलं की आपण त्यांना ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांना नुकसान भरपाई देऊ. पण सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न राहतो की ते विहीर जी की जमिनीलगत होती, तिच्यावर असे कठडे, ज्याला आपण म्हणूया ना गोल की ओळखू येईल दुरून इथे विहीर आहे, असं काहीच बांधलेलं नव्हतं. गावकऱ्यांनी सांगूनसुद्धा प्रशासनाने त्या ठेकेदाराला दम दिलेला नव्हता. रस्त्याचं बांधकाम झालं पण विहीर बुजवली नव्हती. विहीर बुजवण्याचं प्लॅनिंगमध्ये होतं म्हणतात. हे असं जे काय आहे हे काय आहे मला सांगा. आणि आज हे जे नितेश राणे टिलू ज्यांना म्हणलं जातं, ते संग्राम जगताप आहे, ते सगळे लोक जे हिंदू मुसलमानांवरून सतत बोलत असतात, मुसलमान असे मुसलमान तसे करत असतात, या सगळ्यांनी खरं तर हा व्हिडिओ पाहिला पाहिजे. आणि ते सगळे लोक ज्यांना असं वाटतं की मुसलमान हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, भावांनो बहिणींनो, प्रॉब्लेम मुसलमान नाही आहे. प्रॉब्लेम मुसलमानांमध्ये चुकीचे लोक आहेत, प्रॉब्लेम हिंदूंमधलेही चुकीचे लोक आहेत, प्रॉब्लेम बौद्ध जैन ख्रिश्चन पारसींमधलेही चुकीचे लोक आहेत. या देशाला पोखरून खाणारे कोण आहे माहिती आहे? हे सगळे भ्रष्ट लोक, चुकीचे लोक आहेत. ते ह्याही धर्मात आहे. नाहीतर राम मंदिरामध्ये 200 कोटीचा घोटाळा झाला नसता, राम मंदिर पहिल्या 6 महिन्यामध्ये गळायला लागलं नसतं, राम मंदिराचा रस्ता फुटला नसता जर हिंदूमधल्या काही लोकांनी पैसे खाल्ले नसते तर. हे कोण होते? हे ठेकेदार काय मुसलमान होते का? त्यामुळे आपले झापडं उघडा. हे मुसलमानांकडे टार्गेट का केलं जातं? तर त्या हिटलरनी सुद्धा त्याला जिंकण्यासाठी एक शत्रू निर्माण केला होता. राजकारण्यांना असं करावं लागतं, काही खोट्या राजकारण्यांना, कारण त्यांना माहिती आहे की कोणाची तरी भीती नाही दाखवली तर लोक आपल्याला मतदान कसं करतील. म्हणून मग ते भीती दाखवतात, बघा बघा ह्यांचा आपल्याला धोका आहे. मग लोकांना अशी ती भीतीचं कहाण्या सांगितल्या ती लोकांना बरं वाटतं. जसं लहान लेकराला आपण म्हणतो ते तिकडे भूत आहे तिकडे जाऊ नको, लहान लेकरू घाबरून जातं आणि ते तुमच्याजवळ येतं, तुम्हाला चिपकतं, तुम्हाला वाटतं हा माझ्याजवळ राहतोय, मला सोडत नाही, माझा हात सोडत नाही, घट्ट पकडून राहतो. कारण तुम्ही भूताची भीती दाखवली. भूत आहे का? नाही आहे. तुम्ही कशासाठी दाखवली की पोरांनी तुमचा हात घट्ट पकडावा. तसंच आज एक पक्ष आहे, त्यांचा हात तुम्ही घट्ट पकडावा म्हणून एका कम्युनिटीची भीती दाखवली जाते. मी काय म्हणत नाही की मुस्लिममधले सगळे चांगले आहे. क्राईम नावाची गोष्ट ही काय तुमच्या धर्मावर ठरते. आणि जर धर्मच ठरवत असता तर हिंदू धर्मातला एकही बलात्कारी निघाला नसता, चुकीचा निघाला नसता, वाईट निघाला नसता, बौद्ध ख्रिश्चन कोणते बाकीचे सगळे धर्म. मी तर म्हणते धर्म बघायलाच नाही पाहिजे, माणूस बघायला पाहिजे. आपण सगळे भारतीय आहोत, आपल्या सगळ्यांना भारत पुढे न्यायचा आहे. त्यामुळे या भारतात ज्या कोणत्या धर्मातले चुकीचे लोक असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या भारतात ज्या कोणत्या धर्मातले चांगले लोक असतील, प्रामाणिक असतील, त्यांना पुढे नेलं पाहिजे. हे मला वाटतंय. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे लोक तुमच्या ओळखीतले असतील, जे मुसलमानांबद्दल द्वेष बाळगतात, त्यांनासुद्धा पाठवा. विचारा त्यांना, राम मंदिराचा घोटाळा कोणत्या मुसलमानांनी केला? मी तो कोणाची वफादारी करायला आली नाही,
पण आपले संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेले आहे, जेव्हा पार्टिशन झालं, पाकिस्तान वेगळा झाला, भारत वेगळा झाला, भारतामध्ये सगळ्या धर्माचे लोक होते, आहेत आजही. आंबेडकर साहेब म्हणाले की हे बघा, आता एवढे सगळे धर्माचे लोक आहेत, आपल्याला एकत्र राहायचं असेल ना, तर आपल्याला तू ह्या धर्माचा, तू त्या जातीचा असं करून नाही चालणार. आपल्याला आपण सगळेजणं भारत मातेचे पुत्र आहोत, आपण एक आहोत असं मानून पुढे जावं लागेल. फक्त एकाच धर्मातल्या लोकांनी आपण एक आहो म्हणायचं, बाकीच्यांना छितू करायचं, असं नाही चालणार. देश पुढे नाही जात. 20% संख्या आहे बाकीच्यांची. तुम्ही जर त्यांनाच हे करत राहणार, पुढे कधी जाणार? जे पुढे गेलेले देश आहेत असे नाही आहे. जपान 90% लोक नास्तिक आहेत. एवढूसा देश आहे. टॅलेंटच्या भरोशावर विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. एक मुलगी जरी असेल शाळेमध्ये, तिच्यासाठी ट्रेन पाठवली, शाळा सुरू ठेवली, म्हणून तो देश पुढे गेला आहे. चायना आज पुढे जातो आहे, कारण भर धर्मावर नाही दिला. त्यांनी सांगितलं पब्लिकमध्ये कुठलाच धर्म आणायचा नाही, दाखवायचं दिसलंच नाही पाहिजे आम्हाला. घरात करायचं जे काय करायचं, देवपूजा. बाहेर आल्यावर फक्त काम आणि शिक्षण, मेहनत, स्किल ट्रेनिंग. बाकीचे सगळे देश जे पुढे गेले बघा, धर्म डोक्यावर घेऊन, धर्म इथे लिहून कोणीच पुढे गेले नाही. ते सगळे मागे गेले. अफगाणिस्तान मागे गेला आहे कारण डोक्यात धर्म गेला. पाकिस्तान मागे गेला कारण कट्टर धर्म झाला आहे. पण तेच बाकीचेही मुस्लिम कंट्री आहे, दुबईसारखा शहर आहे, UAE आहे, कतर आहे, हे सगळे कंट्रीज जे आहेत ते गल्फमधले, गल्फ म्हणण्यापेक्षा आपलं मध्य आशियामधले का पुढे गेले? ते पण मुस्लिम आहेत, पूर्णपणे मुस्लिम देश आहेत ते. त्यांच्या डोक्यात धर्म नाही गेला. त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला सगळं पुढचं शिकायचं आहे, विज्ञान शिकायचं आहे, अभ्यास करायचा आहे, ज्ञान घ्यायचं आहे. म्हणून आज इरफानच्या गोष्टीवरून मला हे सगळं आठवलं. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.